नमस्कार, मी नम्रता वागळे. पुढारी न्यूजच्या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सप्टेंबर महिन्यापासून आंदोलनाचं हत्यार उपसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला काल आरक्षण मिळाल्यानंतरही आपलं हत्यार म्यान केलेलं नाहीये. काल सरकारने मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली. दोन्ही सदनात एकमताने विधेयकाला मंजुरीही मिळाली. मात्र जरांगे पाटील यावर समाधानी नाहीयेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत आपली नाराजी उघड केली आहे. एवढंच नाही तर सरकारला आणखी दोन दिवस त्यांनी देऊ केलेले आहेत आणि 24 फेब्रुवारीपासून रास्ता रोको करणार असा इशारा दिलाय. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर नेत्यांना गावबंदी करणार, प्रचाराची वाहनं गावात येऊ देणार नाही, ती वाहनं आलीच तर ती जप्त करणार, अशा अनेक मुद्द्यांवरनं त्यांनी सरकारला इशारा दिलाय. मुळात मुद्दा असा आहे की जरांगे पाटील एवढे संतप्त का आहेत? सरकारच्या आरक्षणावर त्यांचा विश्वास नाहीये का? 10% स्वतंत्र कोटा मराठा समाजाला मिळालाय तरी राज्यभर 100% आरक्षण करणार एवढा ठाम पवित्रा जरांगेंनी का घेतलाय? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील आपल्या सोबत आहेत आणि मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे जे आता अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राहिलेले आहेत. या तिघांकडेही आपल्याला जायचंय. मात्र सुरुवातीला आजच्या पत्रकार परिषदेमधनं मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेले आहेत, काही प्रमुख मुद्द्यांवरती आपण नजर टाकूया. मराठा समाजाचा ओबीसी समावेश करायचा, त्यासाठी कुणबीच्या नोंदी सगळ्या शोधायच्या, त्यांच्या परिवाराला द्यायच्या आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. याला जोडून प्लस नसता महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे, एका ओळीचा अध्यादेश काढायचा. काही दिवसांनी त्याला असं पक्षासाठी आपण हेच कुणबीचं प्रमाणपत्र काढायचं चोखून ठोकलं आपण आता. कारण हे कशासाठी दिले, काय केले हे सगळ्यांना माहिती. आणि कुणबीचं कसं चॅलेंज होत नाही हेही त्यांना माहिती. आम्हाला काय फरक नाही पडत. आम्ही 5.5 किंवा 6 कोटी मराठी. कुणबी म्हणजे शेतकरी पण आम्ही शेत आणि क्षेत्रीय मराठी आम्ही शेत, दोघं आम्ही शेत. तुला काय करायचं तर मराठी पण आम्ही शेत. सगळ्या स्वाऱ्यांची 2 दिवसाच्या अंमलबजावणी कर, नाही तर सरसकट मराठा कुणबी म्हणून निर्णय जाहीर करा. काही चुकत आहे का आपलं? काही कर. आता विरोध करणार नाही राहिला. विरोध करणारे दोघं तिघं होते, त्यांना पाहिजे त्यांना माहिती द्यायचं. आता हिंड गौरव करायला आता राहिला आमचा प्रश्न. आता आम्ही आमचं बघू. आता जर निवडणूक घेतली जर तरी पण तर गाड्या ह्या आपल्या गावात येणार, आपल्या दारात. वापस नाही, वापस नाही. आल्या आल्या गाड्या त्याच्या जाग्यावर उभा करायच्या आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायच्या. निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायचं. मी सुरुवातीला गंगाधर काळकुटे यांच्याकडे जाणार आहे. गंगाधर काळकुटेजी, मनोज जरांगे पाटील यांनी इतका आक्रमक पवित्रा घेण्याचं कारण काय आहे? तुम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे मनोज जरांगेंना मान्य नाहीये का, पण तुम्हाला सगळ्यांनाच 10% आरक्षण मान्य नाहीये? नमस्कार सर्वांना, जय शिवराय. माझा आवाज येतोय ताई? हो, बोला बोला, तुमचा आवाज येतोय. हे जे 10% आरक्षण दिलंय ते 50%च्या वरचं आहे. आणि आमची मूळ मागणी आपण बघितलं असेल, मनोज दादा असतील किंवा सगळ्या अखंड मराठा समाजाची मागणी ही आहे की लाखे साहेबांना सुद्धा माहिती आहे की आम्ही सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र मागतोय. कुणबी म्हणून आम्ही आरक्षण मागतोय, 50%च्या आतलं मागतोय. ओबीसीच्या प्रवर्गात फार मराठा म्हणून एखादा उपप्रवर्ग करून 50%च्या आतलं दिलं पाहिजे, ही आमची मूळ मागणी होती. परंतु सरकारनं देताना 50%च्या वरचं दिलंय, त्याला ओबीसीचा दर्जा नाही. आणि घटनेत बघितलं तर एससी, एसटी आणि ओबीसी हे 3च प्रवर्ग येतात. आता हे नवीन संवर्ग करून दिलंय. याच्या अगोदरची पार्श्वभूमी आपण बघितली तर ईएसबीसी आणि एसईबीसी राणे समितीने पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना एक आरक्षण दिलं होतं, तेही असं 50%च्या वरचं होतं, ते टिकलं नाही. नंतर देवेंद्र फडणवीस जी होते त्यांनी 2018ला आरक्षण दिलं होतं एसईबीसी, तेही कोर्टात टिकलं नाही. 2021ला ते गेलं. आणि आता तिसऱ्यांदा पुन्हा आम्हाला आरक्षण दिलं जातंय, तेही 50%च्या वरचं, हे 10%. मुळात याची मागणी आम्ही मनोजदादांनी किंवा आम्ही मराठा समाजाने केलेली नव्हती, तरीही दिले.
तर ते कसं टिकणार आहे? आणि आतापर्यंत इंदिरा साहनींचं जजमेंट असेल किंवा अन्य बरेच ठिकाणचे अनेक आरक्षणाच्या बाबतीतले उत्तर भारतातले हरियाणा असेल, राजस्थान असेल, तिकडचे आंदोलन बघता 50%च्या वरचं आरक्षण आतापर्यंत टिकलेलं नाही. काही अपवादात्मक नाही, परिस्थिती काळकुटीजी, आहे. एक मोठी मागणी जी आज जरांगेंनी केलेली आहे की संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी जाहीर करून टाका, ते कुणबी आहे तसं जाहीर करून टाका आणि तसा अध्यादेश काढा, अशी त्यांची मागणी आहे. कशाच्या आधारावर कुणबी जाहीर करणार? आम्ही शेती करत होतो म्हणून आम्हाला कुणबी म्हणा, असं कसं म्हणू शकतो? बघा, आपण गॅजेट बघितलं तर हैदराबादचं गॅजेट असेल, मुंबईचं गॅजेट असेल किंवा बाकी अन्य काही दस्तावेज आहेत. मग त्यामध्ये काही पुरातत्व खात्याकडले दस्तावेज आहेत, तर त्यामध्ये मराठा आणि कुणबी हे एकच सांगितलेलं आहे. आणि 1 जून 2004 ला सुद्धा सरकारने एक GR काढला होता, त्यामध्ये ही सांगितलं की मराठा आणि कुणबी एक आहे. विदर्भातले कुणबी आणि इकडचे मराठा आमचा रोटीबेटी व्यवहार होतो. मग आम्ही हे एकाच जातीचे, मग याला आंतरजातीय म्हणणार का? जर तुम्ही सरसकट कुणबी म्हणून आम्हाला ओबीसीत घेणार नसाल तर. आजचा मराठा हा मूळ ओबीसीच आहे, कुणबीच आहे. ज्यावेळेस आम्ही शेती करतो त्यावेळेस आम्ही कुणबी असतो, आणि ज्यावेळेस शस्त्र हाती घेऊन शिवाजी महाराजांच्या काळात लढायला जायचे मावळे त्यावेळेस आम्ही मराठा क्षत्रिय होतो. म्हणून आम्ही कुणबीच आहोत. आणि त्यामुळे मनोजदादांनी आजचं ते स्टेटमेंट केलेलं आहे. मी सुद्धा तिथंच आहे, तिथंच होतो. आणि मनोजदादांनी अभ्यासपूर्वक ही मागणी केलेली आहे की आजचे जे मराठे आहेत ते पूर्वीचे कुणबीच आहेत, म्हणजे कुणबी आणि मराठा एकच आहेत. म्हणजे गंगाधर काळकुटेजी, असं आहे की या न्यायाने एक मोठा समाज आहे जो सध्या आरक्षणाच्या मर्यादेमध्ये येत नाही, अनारक्षित आहे, ते सुद्धा उद्या म्हणतील की आम्ही शेती करतोय, आम्हालाही कुणबी म्हणा, आम्हालाही ओबीसी मध्ये घ्या, तर काय? नाही, असं नाही होणार ताई. कारण आपण बघितलं तर अगोदर आम्हाला मराठवाड्यात काही नोंदी सापडत नव्हत्या. आता आमचे पश्चिम महाराष्ट्रातले काही मराठी ऑलरेडी कुणबीचं आरक्षण घेऊन ओबीसीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रानंतर कोकणातले आहेत, इकडं विदर्भातले आहेत, उत्तर महाराष्ट्रातले आहेत. सगळीकडचे मराठे, बहुतांश मराठे कुणबीचं आरक्षण ओबीसीतलं घेत आहेत. परंतु मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या काही भागातला प्रश्न आहे. फार मोठे लोक आता त्या ओबीसी आरक्षणात जायचे राहिले नाहीत. जाणून बुजून काही ओबीसी नेत्यांकडनं तसा गैरसमज पसरवला जातोय, म्हणून तसं सगळ्याला वाटतंय. परंतु फार कमी लोक आता या आरक्षणात जायचे राहिलेले आहेत. त्यामुळं मनोजदादांनी जी मागणी केली ती रास्त आहे. आणि बाकी तशी मागणी कुणी करू शकत नाही. आमच्या मागणीला कायदेशीर आधार आहे. आमच्याच सगळे सोयऱ्याचे, आमच्या जवळच्या नातलगाचे गाव कुणबीच्या नोंदी निघतायत. उलट मी तर यापुढे जाऊन असं म्हणेल, 70 वर्षापासून आम्ही ओबीसीत असताना आम्हाला कुणबी म्हणून आम्हाला आरक्षण असताना आमचं आरक्षण नाकारलं गेलं या व्यवस्थेने किंवा इथल्या राज्यकर्त्यांनी. त्यामुळे आमचा बॅकलॉग. माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, मग मी इतरांकडे जाते की आता ज्यांच्याकडे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा कुणबी प्रमाणपत्र नाहीये अशा मराठ्यांची संख्या महाराष्ट्रात किती आहे? आकडेवारी आज सांगता येणार नाही, परंतु कमी आहेत ते. परंतु जे आहेत त्यांच्यात सगळे सोयरे नाते आहेत ना आमचे सगळे. त्यामुळं फार कमी समाज राहिलेला आहे. 5-5.5 कोटी मराठा समाज आहे. त्यातला बऱ्याच पैकी 50-60% तर कुणबीमध्ये पूर्वीच्या आणि आताच्या मध्ये आलाय अशी माझी माहिती आहे. त्यात कमी जास्त प्रमाण होईल, परंतु 1-1.5 कोटी लोक राहिले असतील त्यांचाच हा प्रश्न आहे असं मला वाटतं. बरं, ठीक आहे. आपण गणेश हाकेंकडे जाऊया. गणेश हाकेजी, काल विधिमंडळामध्ये विधेयक मंजूर झालेलं आहे एकमताने, तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं समाधान होत नाहीये. सरकार कसं बघतं या सगळ्याकडे? नाही, कसं आहे की मुळात जे त्यांचे जे समर्थक होते मनोज जरांगेंचे, ते ज्या पद्धतीने सांगत होते, ज्या पद्धतीने बोलत होते, अत्यंत म्हणजे कसल्याही पद्धतीचा अभ्यास न करता मला म्हणजे ओबीसीतूनच आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे. माझं म्हणणं की ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी हा अधिकार राज्य सरकारला नाहीये. हा अधिकार आता तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर त्या कायद्याचा अभ्यास करत असाल किंवा घटनेच्या शेड्यूल्स प्रमाणे जर तुम्हाला आरक्षण हवं असेल ओबीसीचं, तर ते ह्या सरकारला तर अधिकार नाहीये. सरकारनं जे आता आरक्षण दिलेलं आहे तेवढे तेच आरक्षण हे स्टेट राज्य हे देऊ शकतं. आता ओबीसी मध्ये एखाद्या समाजाला न्यायचं असेल तर त्याला केंद्रामध्ये ओबीसी आयोग आहे आणि त्याला घटना दुरुस्ती करून या केंद्रातल्या सरकारनं त्याला स्वायत्त अशा स्वरूपाचा म्हणजे कॉन्स्टिट्युशनल दर्जा दिलेला आहे. आणि त्या जसं एसटीचं जसे आयोग आहेत तसं आता ओबीसीचा हा आयोग आहे. आणि एखाद्याला म्हणजे ऍडिशन असेल किंवा डिलिशन असेल याचा अधिकार आता राज्याला किंवा केंद्राला नाही, त्या आयोगाला आहे. हे आयोग ठरवतं. आयोगाला जर ते वाटलं, आयोगाला त्या सगळ्या गोष्टी काही या निकषात बसत असतील, जे क्रायटेरिया आहे
खरं म्हणजे आता ह्या लोकांचं जे काही आरक्षण मागणं सुरू आहे ते अत्यंत म्हणजे जे आता समर्थन देत होते, मुळात जातीवरती आरक्षण ही घटनेत तरतूदच नाहीये. दोज हु आर सोशिओ इकॉनॉमिक्स बॅकवर्ड अशा लोकांसाठीच आरक्षण आहे. आणि मुळात मग आम्ही आमचे सगळे सोयरे जात अशी ही कुठेही घटनेमध्ये तरतूद नाहीये अशा स्वरूपाची. बरं. तेव्हा घटनेमध्ये जी तरतूद आहे आणि घटनात्मक आपलं आरक्षण टिकावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला मला असं वाटतं की त्या पद्धतीनंच म्हणजे जावं लागेल किंवा ती पद्धतच तुम्हाला अनुसरावी लागेल. तो जोपर्यंत तुम्ही ही घटनात्मक ज्या तरतुदी आहेत म्हणजे गणेश हाकेची तुम्ही सुचवू काय पाहताय? मनोज जरांगे पाटील इथे हटवादी भूमिका घेतायत असं म्हणायचंय तुम्हाला? एवढं आरक्षण देऊन सुद्धा असं म्हणायचंय? नाही, अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्यांची ती मागणी आहे. माझं असं म्हणणं असं आहे की कुठल्याही जातीला आपण पहा ना, घटनेमध्ये जातीवरती आरक्षण नाहीच आहे. सोशिओ इकॉनॉमिक बॅकवर्ड हा त्याच्यातला शब्द आहे आणि त्या घटनेमध्ये तसं नमूद केलेलं आहे. त्यामुळे मला सांगतो जो सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे त्याला आरक्षण द्यावं अशी ही तरतूद घटनेतली आहे. आता मी म्हटलं की यांनी ओबीसीत टाका, आम्हाला ओबीसीत टाका. अरे ओबीसीत टाकण्यासाठी त्याला आयोग आहे आणि ते आयोग ह्या सगळ्या गोष्टीची पडताळणी केल्याशिवाय तुम्हाला नव्यानं एखाद्या जातीला म्हणजे ओबीसी मध्ये टाकणं किंवा एखाद्या म्हणजे जातीला काढून टाकणं या सगळ्या गोष्टी आयोगाच्या अधीन आहे. त्या आयोग पाहतं, सरकार शिफारस करू शकतं. अशा स्वरूपाचा आमच्या त्यांनी जो काही सर्वे केलेला आहे त्या सर्वेच्या आधारावरती सरकार एवढंच म्हणू शकतं की बाबा इथं हे ते सामाजिक आणि इकॉनॉमिक सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत आणि त्यांना तुम्ही आरक्षण द्यावं असं आयोगाला राज्य सरकार शिफारस करू शकतं. याच्या पलीकडे राज्य सरकार काही करू शकत नाही. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. आपण संजय लाखे पाटलांची प्रतिक्रिया आहे. संजय लाखे पाटीलजी काय म्हणाला सगळ्या प्रकारावर? आरक्षण देण्याचा अधिकार नाहीये तसं सरकारला सुद्धा. नम्रताजी, आमचे मराठा क्रांती मोर्चातील ज्येष्ठ सहकारी गंगाधरराव कळकुटे जे म्हणतात त्याच्या पहिल्या भागाशी मी पूर्ण सहमत आहे की आमची कधीही मागणी नव्हती की 50% पुढे आम्हाला आरक्षण द्या. आणि गणेश हाके जे या ठिकाणी बोलतायत ते धादांत खोटं, अतिशय बेजबाबदार आणि सत्ता पक्ष किती बेजबाबदार आहे आणि कशा पद्धतीने मराठ्यांना फसवतोय याचा उत्कृष्ट नमुना जर काय असेल तर गणेश हाकेचं आजचं हे स्टेटमेंट आहे. जर 50%च्या पुढे द्यायचा राज्याला अधिकार आहे का? तर राज्याला अधिकार नाही. इंदिरा साहनीच्या खटल्याप्रमाणे जो 9 बेंच आहे. गणेश हाकेची थेट आरोप सरकारवर करण्यात आलेला आहे की सरकार ट्रॅप रचतंय मराठा समाजाच्या विरोधात आणि माझ्या म्हणजे जरांगेंच्या विरोधात आणि या ट्रॅप मध्ये सरकारचे लोक आहेत आणि मी नावं त्यातली जाहीर करेन असा इशारा दिलेला आहे. जरांगेंनी म्हणजे सरकारवर तर काय आरोप करावे होतो त्यांचा प्रश्न आहे. पण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारनं अत्यंत सकारात्मक अशा स्वरूपाचा निर्णय घेऊन मराठा समाजाला सर्व म्हणजे शैक्षणिक नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षणाचा हा म्हणजे काल म्हणजे त्याचा तो दोन्ही सभागृहामध्ये एकमतानं अशा पद्धतीचा ठराव मंजूर झाला. यात कुठल्याही आमदारांनी या गोष्टीला विरोध केला नाही किंवा या जो काही पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये कुठल्याही आमदारांनी मग मराठा समाजाचे आमदार असतील किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे आमदार सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की सार्वभौम अशा पूर्वीचं विधिमंडळ आहे आणि विधिमंडळामध्ये एखादा असा निर्णय जेव्हा होतो ना तेव्हा तो म्हणजे सगळेच लोक कालच्या अधिवेशनामध्ये अभ्यास करून आलेले होते आणि काल हा जो प्रस्ताव सरकारने ठेवलेला होता योग्य अशा स्वरूपाचा प्रस्ताव होता म्हणूनच तो एकमतानं मंजूर करण्यात आलेला आहे. माझा प्रश्न यालाच अनुसरून तुम्ही म्हणताय की सरकारने एवढं मोठं आरक्षण दिलेलं आहे मग या आरक्षणाच्या विरोधात सरकार वगळता इतर कोणी फार खुश का नाहीये? जरांगे खुश नाहीयेत, राजकीय विश्लेषक म्हणतायत की हे आरक्षण टिकणं अवघड आहे, संविधानाचे अभ्यासक म्हणतायत हे आरक्षण टिकणं अवघड आहे. असं का होतंय? बघा मी तुम्हाला सांगितलं ना की टिकणारं आरक्षण ज्या पद्धतीच्या सुप्रीम कोर्टामध्ये काही त्रुटी काढलेल्या होत्या त्रुटीची पूर्तता या मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षण अहवालांमध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं आता हे निश्चितपणे कोर्टात हे आरक्षण टिकेल आणि तो सरकारला अधिकार असल्यामुळे सरकारने हे 10% आरक्षण अशा पद्धतीचं आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळं मला समाधान कोणाचं कशाने होणार आहे आता हे म्हणजे कधीच समाधान कोणाचं करू शकत नाही सरकार. त्यामुळे मला असं वाटतं की जे त्यांना मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या गोष्टी त्यांना आरक्षण हवंय ते आरक्षण हे मराठा समाजाला या सरकारनं दिलेलं आहे आणि मला वाटतं जरांगेने या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपलं उपोषण मागे घ्यावं आणि विनाकारण
ठीक आहे, म्हणजे विनाकारण सरकारने जे 10% महाराष्ट्रातल्या आरक्षण दिले त्यात जरांगेंनी समाधान मानावं आणि आपलं उपोषण आपलं आंदोलन थांबवावं. ठीक आहे, संजय लाखेजी, आपली भूमिका. आता जरांगेंनी जो आरोप केलेला आहे की ट्रॅप रचला जातोय, आणि दुसरं आता लाखेंनी सुद्धा बोललेले आहेत की जरांगेंनी जे दिलेलं आहे 10% आरक्षण त्याच्यामध्ये समाधानी व्हावं आणि आंदोलन मागे घ्यावं. हाके बोललेत तसं. हो, नम्रताताई, मी आपल्याला हे सांगत होतो की गंगाधर महांबरे यांनी जी भूमिका मांडली, गंगाधर काळकुटे म्हणायचं पूर्ण आपल्याला. समर्थन आहे की मराठा समाजाने कधीही मागणी केलेली नाही. गंगाधर काळकुटे त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्या पहिल्या टप्प्याला मी पूर्ण समर्थन आहे माझं, की मराठा समाजानं कुठेही अशी मागणी केलेली नाही की 50%च्या पुढं राज्याला अधिकार नसलेलं इंदिरा साहनीच्या कसोटीवर टिकणार आम्हाला आरक्षण द्या. जर 50%च्या पुढचं आरक्षण द्यायचं तर ईडब्ल्यूएस प्रमाणे संसदेनं कायदा करून ते आरक्षण दिलं पाहिजे, ते टिकेल. आणि ती एक आमची मागणी होती की जर 50%च्या पुढेच द्यायचंय तर संसदेने कायदा करून आरक्षण दिलं पाहिजे. पण तू गणेश हाके या ठिकाणी अत्यंत धानात खोटं बोलत आहेत. आणि जे आरक्षण मागितलं नव्हतं, जे आरक्षण टिकणार नाही, ज्या आरक्षणाचा राज्य सरकारला अधिकार नाही, असं 10% आरक्षण एकीकडे दिलं आणि 10% असलेलं ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाचं काढून घेतलं. त्यामुळे त्यांना या ठिकाणी मराठा समाजाने खुश व्हावं असं त्यात काही आहे असं मला वाटत नाही. बाह्य गोष्टी करायला अहो, घटना मला कळते, तुम्ही हाकेने सांगायची मला गरज नाहीये. अहो, देवेंद्र फडणवीस पेक्षा चांगली कळते मला घटना, तुम्ही मला सांगायची गरज नाही. म्हणूनच म्हटलं स्वतःला तुम्ही विधिज्ञ म्हणून. मला सगळी कळते. मराठा आरक्षणाचा निकाल वाचा आणि त्याच्यापूर्वी हाके तुम्ही ज्या समाजाचे आहात किंवा नाही, धनगर समाजाला तुम्ही कसं बनवलंय. धनगर समाजाला टीसचा रिपोर्ट मागून आणि त्या रिपोर्टवर सही करण्यासाठी राज्याच्या ऍडव्होकेट जनरलने नकार दिला. तुम्ही ते हायकोर्टामध्ये सुद्धा दाखवू शकला नाहीत. ते किती समाजाला तुम्ही फसवणार विसंवाद आणि संवादही होऊ शकतो. मात्र आपण आपल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती येऊया. माझा प्रश्न हाच आहे लाखेजी, की 84% समाज हा आरक्षणासाठी पात्र आहे असं आत्ता आलेला अहवाल सांगतो. म्हटल्यानंतर 84% जर समाज पात्र असेल तर सरसकट सगळ्या समाजाला कसं द्यायचं आरक्षण? विषय सरसगट सगळ्या समाजाला आरक्षण द्यायचा असा नाहीये. आरक्षण हे घटनेवर, कायद्यावर आणि घटनेच्या कसोटीवर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर टिकणार असलं पाहिजे. तुम्ही म्हणताय 50%च्या आतलं आरक्षण द्यायचं. कसं द्यायचं? 50%च्या आतलं आरक्षण कसं द्यायचं? पर्याय तुम्ही सरकार समोर ठेवताय का? नम्रताताई, मी असं म्हणलेलं नाही. माझा पूर्ण मुद्दा ऐकून घ्या. 50%च्या पुढे द्यायचं तर संसदेने कायदा करून दिलं पाहिजे. आणि 50%च्या आत जर आरक्षण द्यायचंय, जो निजामशाही मराठवाड्यातील आमच्या लोकांचा हक्क आहे की जे 1881चं गॅजेट असेल किंवा त्यानंतर सगळ्या जनगणना असतील, तर निजाम स्टेटमध्ये मराठ्याचं स्टेटस हे कल्टिवेटर ग्रुपमध्ये आहे. धनगर असतील, माळे असतील, साळे असतील, कोळी असतील, वंजारी असतील, ह्या सगळ्या समाजाबरोबर मराठा त्या ठिकाणी कल्टिवेटर ग्रुपमध्ये आहे. आणि राज्य सरकारनं अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देव यांची कमिटी नेमली होती मे 2023ला. आज 9 महिने होऊन गेले तरी त्या कमिटीचा रिपोर्ट दिला जात नाही. आणि त्याचा TOR जो होता, मराठवाड्यातील मराठा समाजाला मागास घोषित करून त्या ठिकाणी आरक्षण पात्र ठरवायचं. पण ते न करता राज्य सरकारनं मराठ्याची फसवणूक करून न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची कमिटी नेमली. त्या कमिटीला फक्त वंशावळी पुराव्याचा आधार आहे आणि त्या पुराव्यानुसार 32,700 या ठिकाणी नोंदी सापडलेल्या आहेत. म्हणून माझा राज्य सरकारवर गंभीर आरोप आहे आणि आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो, अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या कमिटीचा तुम्ही अहवाल जाहीर करा. आणि राजस्थानमध्ये ज्या पद्धतीनं धौलपूर आणि जयपूर ह्या 2 जिल्ह्यांमध्ये जाट समाजाला आरक्षण दिलं राज्याच्या यादीमध्ये आणि केंद्राच्या यादीमध्ये, त्याच पद्धतीनं निजामशाहीतील मराठ्यांना राज्याच्या यादीमध्ये आणि केंद्राच्या यादीमध्ये अधिक आरक्षण दिलं पाहिजे. आणि तो आमचा हक्क आहे हे आपल्या माध्यमातून मी सांगतो. तुम्ही गॅजेट स्वीकारायचं म्हणताय, गॅजेट स्वीकारायचं जरांगेंनी सुद्धा मागणी केलेली आहे. निजामकालीन गॅजेट्स आहेत, सातारचं गॅजेट स्वीकारा असं त्यांनी सांगितलंय, बॉम्बे गॅजेट स्वीकारा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मुळात या गॅजेट्समध्ये फक्त मराठा समाजाबाबतच नोंदी आहेत असं नाही ना, इतरही नोंदी त्यामध्ये असतील. त्याचं काय करायचं? नम्रताताई, त्या गॅजेटमध्ये 1881 मध्ये कल्टिवेटर जो समाज आहे, शेती करणारा असा जो समूह आहे, त्यामध्ये मराठा सोडून इतर सगळ्या जाती ओबीसी आज राज्याच्या लिस्टमध्ये आहेत, केंद्राच्या लिस्टमध्ये आहेत.
मराठाच का सोडला? 1 मे 1960 रोजी ही झालेली चूक आहे. आम्ही या राज्यामध्ये आले असताना निजामशाहीतील जे आमचं स्टेटस होतं ते या राज्यातून दिलं नाही, म्हणून माझा आरोप एका सरकारवर नाहीये. 1 मे 1960 मध्ये जी दुरुस्ती करायला पाहिजे होती ती दुरुस्ती आजपर्यंत केली जाणार नाही. आणि मनोज जरांगे पाटलाला माझी विनंती आहे, त्यांनी विनाकारण अशा तशा मागण्या न करता अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या कमिटीला जी कार्यकक्षा दिलेली आहे त्या कार्यकक्षेत घालून निजामशाही मराठवाड्यातील मराठ्याचा प्रश्न मिटवला पाहिजे, यासाठी त्यांनी आवाहन केलं पाहिजे. आणि माझं दुसरं एक आव्हान आहे याच्या माध्यमातून की आजही आंतरवाली सराटीतील ग्रामस्थाच्या केसेस राज्य सरकारने परत घेतलेल्या नाहीत. त्यामुळे मराठ्याचं जे आंदोलन आहे ते कसल्याही पद्धतीनं हिंसक वळणाकडे जाणार नाही याची दखल या आंदोलनाचे नेते म्हणून त्यांनी घेतली पाहिजे. आणि अधिकच्या केसेस मराठा तरुणावर होतील या पद्धतीनं कुठेही आंदोलनात त्यांनी वळण देऊ नये ही माझी त्यांना नम्र विनंती आहे. आंदोलन शांत असलं पाहिजे. मुद्दा लक्षात आला. हे सगळंच आवाहन जरांगे पाटलांनी सुद्धा आंदोलकांना केले. गणेश हाके, अगदी शेवटचा प्रश्न माझा, हे सगळे गॅझेट जे आता मागणी केलेली आहे हे गॅझेट सरकारला स्वीकारण्यात काय अडचणी येत आहेत? थोडक्यात, वेळ संपत आली आपली. बघा, 2 गोष्टी आहेत की ज्या गोष्टी ह्या गॅझेट आहेत हे गॅझेट पूर्वीचे गॅझेट्स आहेत आणि गॅझेट्स मध्ये जे काही त्यांनी सांगितलेलं आहे तर आता ज्या कुणबी ह्या शब्दाचा उल्लेख केला जातो, कुणबी कास्तकरी शेतकरी आहे. माझं म्हणणं असं आहे की 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून. आता आपल्या भारताच्या या सरकारनं ओबीसीच्या मध्ये ऍडिशन आणि डिलिशन या 2 गोष्टीसाठी स्वतंत्र आयोग निर्माण केलेला आहे आणि या आयोगालाच डिलिशनचा आणि ऍडिशनचा अधिकार आहे. अशा पद्धतीचा एखाद्या जातीला मागास ठरवणे किंवा ओबीसी प्रवर्गामध्ये असेल तर ठरवण्याचा अधिकार हा फक्त आयोगाला आहे. ठीक आहे, आता आयोग काय भूमिका घेतं हे आपल्याला आगामी काळात बघायला लागेल. अगदी शेवटची 30 सेकंद आहेत. गंगाधर काळकुटेजी, या क्षणी सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुमची? सरकारकडनं आमची अपेक्षा अशी आहे की आता जे 10% आरक्षण दिलंय त्यालाच ओबीसीत देण्यात येतंय का ते पाहावं, किंवा आमचं जो मनोजदादांनी सांगितलेलं आहे सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं कायद्यात अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करून हरकतीत रात्रंदिवस 1-2 दिवसात त्या हरकतीचं निराकरण करून तात्काळ ते सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे ती लागू करावी, तिची अंमलबजावणी करावी आणि कसंही करून 50%च्या आत ओबीसी म्हणून 50%च्या आत मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही फर्स्ट आणि प्राइमोस्ट मागणी आहे. मुद्दा असा आहे की हा टेक्निकल ग्लिच आहे, ही तांत्रिक अडचण आहे आणि ती सोडवण्यासाठी त्याचा अभ्यास होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हे होऊ शकेल का? ते केल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळेल का? तर तो अभ्यास झाल्यानंतरच आपल्याला कळणार आहे की मराठा समाज त्यानंतर आरक्षणासाठी पात्र ठरतो नाही ठरतो, सरकारची द्यायची इच्छा आहे का, हे सगळ्या प्रश्नाची उत्तरही त्यानंतरच मिळतील. मात्र दरम्यानच्या काळामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी ज्या समाजाला आवाहन केले तर मराठा समाजाचा संयम कितपत टिकतो आणि तो टिकवून ठेवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची आहे हेही विसरायला नको. हे चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा धुरळा आज इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.